Hello dear students, today we are going to learn standard 8 practice set 10.2. Question number 1 आहे divide and write the quotient and the remainder. इथे पण आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये डिवाइड करायची आहे, क्वोशंट आणि रिमाइंडर राइट करायचा आहे. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे y स्क्वेअर प्लस 10y प्लस 24 डिवाइडेड बाय y प्लस 4. इथे ही ट्रायनॉमियल टर्म आहे 1 2 3. ही ट्रायनॉमियल टर्म आहे आणि ही बायनॉमियल टर्म डिवायडेशनला दिलेली आहे. तर हे एक्झाम्पल पण तितकंच सोपं आहे जितकं आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व्ह केलेले आहे. एवढंच आहे की प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये इथे आपल्याला मोनोमियल टर्म दिलेली होती आणि ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला डिवायडेशनसाठी बायनॉमियल टर्म दिलेली आहे. सो इथे 1 बाय 1 टर्म सॉल्व्ह करूया. इथे मी y प्लस 4 घेतलेला आहे आणि आतमध्ये इथे ट्रायनॉमियल टर्म राईट केलेली आहे. ठीक आहे, बघा आता कशा प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे. इथे फर्स्ट टर्म आहे y स्क्वेअर. मग ह्या y प्लस 4 ला आपण अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करू शकतो की इथे y स्क्वेअर यायला पाहिजे. तर मी इथे घेतलेला आहे फर्स्ट एक्सप्लेनेशन y प्लस 4 मल्टिप्लाय y प्लस 4 ला y ने जर मल्टिप्लाय केलं तर y स्क्वेअर येणार आहे. कसं बघा, इथे कोएफिशियंट 1 आहे, इथे 1 आहेत आणि इथे पण 1. 1 1 जर 1 आणि y स्क्वेअर y मल्टिप्लाय y स्क्वेअर येणार आहे. आता या y ने y ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला y ने 4 ला पण मल्टिप्लाय करायचं असते. मग 4y जा 4y आणि इथे प्लस आहे म्हणून मी इथे प्लस राईट केलेला आहे. ओके, आता आपल्याला ही टर्म मिळालेली आहे ना, ही टर्म घ्यायची आहे इथे बरोबर y स्क्वेअरच्या खाली. आपल्याला y स्क्वेअर ही टर्म पाहिजे आहे. मग सेकंड टर्म जी टर्म आलेली ना ती टर्म इथे आपण ॲडजस्ट करू शकतो बरोबर. बट फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे y स्क्वेअर टर्म पाहिजे आहे, जी समोर आहे ना ती y स्क्वेअर टर्म पाहिजे, एक्झॅक्टली y स्क्वेअर टर्म. ओके, आता इथे 4y आलेला आहे, इथे 10y आहे. ही 10y ची जी टर्म आहे ही 4y त्याखाली राईट करून घ्यायची. ठीक आहे, आणि इथे y ने इथे मल्टिप्लाय केलं म्हणून ही टर्म आली, म्हणून y ने इथे कोएफिशियंट मध्ये राईट करून टाकायचा. आता इथे मायनस करायची डिवायडेशन मध्ये, तर y स्क्वेअर हे 0 येऊन जातील आणि या मायनस मुळे या 4y चं साइन इथे मायनस होणार आहे. ओके, तर प्लस 10 मायनस 4 प्लस मायनस मायनस करायची असते म्हणून 10 मायनस 4 6 आला आणि ग्रेटर डिजिट 10 आहे, 10चं साइन प्लस आहे म्हणून प्लस राईट केला, 6y आन्सर आला. आता रिमेनिंग टर्म मी इथे 24 घेतलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे की 6y या बायनॉमियल टर्मला कशाने मल्टिप्लाय केले तर 6y येणार. सो सेकंड एक्सप्लेनेशन बघा, y प्लस 4 मल्टिप्लाय बाय 6. इथे आपल्याला 6y पाहिजे, इथे कोएफिशियंट 1 आहे. 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 6 येणार, ऑब्वियसली 6 ने मल्टिप्लाय केलं तर, म्हणून मी इथे 6 घेतलेला आहे. 6 मल्टिप्लाय y 6y आन्सर आलेला आहे आणि 6 ला आपल्याला 4 ने पण मल्टिप्लाय करायचं आहे. 6 4 जा 24, प्लस साइन आहे, इथे प्लस साइन दिलेला आहे. मग 6 ने मल्टिप्लाय केलं तर हे आपल्याला टर्म मिळाली म्हणून मी इथे कोएफिशियंट मध्ये 6 राईट केला आणि ही जी टर्म आहे 6y एक्झॅक्टली 6y च्या खाली राईट करून घ्यायची आहे आणि 24 ही 24 च्या खालीच राईट करून घ्यायची आहे. ओके, आता बघा इथे मायनस करायची असते डिवायडेशन मध्ये आपल्याला, तर इथे मायनस साइन घेतलं तर हे जे 6चं साइन आहे हे चेंज होऊन मायनस होणार आहे. ओके, तर इथे मायनस होणार आणि इथे प्लस साइन आहे, प्लस मायनस मायनस करून 6 मायनस 6 0 येतील आणि इथे पण सेम ॲज इट इज 24चं साइन प्लस आहे, मी चेंज करून घेतलेलं आहे. म्हणजे कसं, हे मायनस साइन आणि हे प्लस साइन, प्लस मायनस मायनस होतो, हे 24 प्लस हा मायनस, प्लस मायनस मायनस करून इथे 0 आन्सर आलं. आता कोएफिशियंट काय मिळाला आपल्याला हे राईट करून घेतलेला आहे. हा कोएफिशियंट मिळाला y प्लस 6, इथे y प्लस 6 राईट केला. हा रिमाइंडर मिळाला, रिमाइंडर 0. अंडरस्टँड. आता हे एक्झाम्पल नंबर 2 p स्क्वेअर प्लस 7p मायनस 5 डिवायडेड बाय p प्लस 3. p प्लस 3 इथे डिवायडेशनला दिलेला आहे बायनॉमियल टर्म आणि ही ट्रायनॉमियल टर्म आहे. बघा आता फर्स्ट टर्म इथे p स्क्वेअर आहे, सो p प्लस 3 ला आपण कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार तर आपल्याला p स्क्वेअर मिळणार. फर्स्ट एक्सप्लेनेशन आहे p प्लस 3 ह्याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार तर इथे आपल्याला p स्क्वेअर ही टर्म मिळेल. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल इथे फर्स्ट टर्म पहा p ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर p स्क्वेअर मिळेल. इथे
इथे पॉवर 1 आहे, इथे पॉवर 1 आहे, तर आपल्याला इथे पण p घ्यावं लागेल. या p ला पण पॉवर 1 येणार, 1 + 1 2 पॉवर होणार, म्हणजे p ने मल्टिप्लाय करावं लागेल. p ने आपण p ला मल्टिप्लाय केलं तर p² आलेला आहे, तर या p ने आपल्याला 3 ला पण मल्टिप्लाय करायचं आहे. 3 × 3p आणि इथे प्लस साईन आहे, प्लस साईन राईट केलं. ओके, सो हा p राईट करायचा इथे कोएफिशियंटमध्ये, आणि जे आपल्याला टर्म मिळालेली आहे टर्म एक्झॅक्टली p² च्या खाली p² राईट करायचा, आणि इथे 3p टर्म आहे, इथे 7p टर्म आहे, p टर्मच्या खाली p टर्म राईट करायची आहे, 3p टर्म आणि इथे प्लस. आता डिवायडेशनमध्ये मायनस करत असतो आपण, तर इथे p² मायनस होऊन 0 येतील, मायनस प्लस मायनस साईन होणार, सो या 3p ला मायनस साईन येणार, प्लस आणि मायनस मायनस म्हणजे मायनस करावी लागेल इथे आपल्याला. 7 - 3 4p आणि ग्रेटर डिजिट 7 आहे, 7 ला प्लस साईन आहे, तर इथे प्लस साईन येणार. आता बघा रिमेनिंग टर्म काय आहे ती खाली घेऊन घ्यायची, -5 रिमेनिंग टर्म आहे. आता आपल्याला बघायचं सेकंड एक्सप्लेनेशन. या p + 3 ला आपण अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करू, तर इथे आपल्याला फर्स्ट टर्म p 4p यायला पाहिजे. तर मी कशाने मल्टिप्लाय करणार बघा, इथे p आहे, इथे 4p आहे, सो इथे p ला कोएफिशियंट 1 आहे, 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 4 येणार, ऑब्वियसली 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 × 1 = 4 आणि हा p ॲज इट इज येणार. आता 4 ने 3 ला पण मल्टिप्लाय करायचं आहे, मध्ये प्लस साईन घ्यायची, इथे प्लस आहे, 4 × 3 = 12. ओके, इथे 12 आहे. आता कशाने आपण मल्टिप्लाय केलं 4 ने, तर इथे 4 राईट करायचा, आणि 4 ला साईन काय आहे प्लस, आणि 4p एक्झॅक्टली 4p च्या खाली ही टर्म राईट केली, आणि 12 हा नंबर आहे, नंबर टर्मच्या खाली नंबर टर्म राईट करायची आहे, इथे प्लस, इथे मायनसमुळे हे साईन चेंज होऊन मायनस येणार आहे, मायनस प्लस मायनस येणार आहे साईन, आणि ह्या 4p - 4p येणार आहे 0. इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, तर मायनस मायनस प्लस होत असते, म्हणजे आपल्याला इथे ॲडिशन करावी लागणार आहे. सो 12 + 5 17, आणि एका डिजिटचं साईन द्यावं लागेल, ग्रेटर डिजिटचं मायनस साईन. ओके, आता इथे 17 आहे बघा, आता इथे p + 3 आहे, इथे 17 आहे, 17 ला काही व्हॅरिएबल आहे का सोबत, नाही, 17 ला व्हॅरिएबल नाही, म्हणून आपण ह्या p + 3 ने 17 ला डिव्हाइड करू शकत नाही, म्हणून हे एक्झाम्पल इथे आपल्याला स्टॉप करावं लागेल. रिमाइंडर उरणार आहे -17, आणि कोएफिशियंट येणार आहे p + 4. राईट करून घेऊ मग, कोएफिशियंट = p + 4 and remainder = -17. ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे 3x + 2x² + 4x³ डिवायडेड बाय x - 4. इथे ट्रायनॉमियल टर्म आहे, इथे बायनॉमियल टर्म आहे, ही बायनॉमियल टर्म मी इथे राईट करून घेतलेली आहे. आता ही जी टर्म आहे, ही टर्म आपल्याला यामध्ये अशा प्रकारे राईट करायची आहे की ज्या पॉवर ह्या ग्रेटर पॉवरपासून स्मॉलर पॉवरपर्यंत राईट करत जायचं आहे. मग ग्रेटर पॉवर यामध्ये 4x³ आहे, तर 4x³ आधी घ्यायचा आहे, नंतर क्यूब नंतर स्क्वेअरची पॉवर येणार आहे, मग स्क्वेअरची पॉवर आहे +2x² +2x² आणि स्क्वेअर नंतर ही 1 टर्मची पॉवर येणार आहे +3x. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पलमध्ये ग्रेटरपासून तर स्मॉलरपर्यंत पॉवर राईट करत जायच्या असतात. ओके, आता हे आपण सॉल्व्ह करून घेऊ. फर्स्ट टर्म आहे 4x³, 4x³ इथे आपल्याला आन्सर यायला पाहिजे, तर ह्या x - 4 या टर्मला आपण कितीने मल्टिप्लाय करणार, म्हणजे आपल्याला ही टर्म मिळणार आहे. तर इथे x आहे, इथे x³ आहे, आणि इथे 4 आहे, इथे कोएफिशियंट 1 आहे. 1 ला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 4 येणार आहे, 1 × 4 = 4, आणि इथे x आहे, इथे x³ आहे, म्हणजे इथे पॉवर 1 आहे. 1 पॉवरमध्ये आपण किती ॲड केले तर 3 मिळणार, ऑब्वियसली 2 ॲड केले तर म्हणजे x². 1 + 2 3x आले, इथे x3. ओके, x³ आलेला आहे. आता आपल्याला या 4x ने ह्या 4 ला पण मल्टिप्लाय करायचं असते. इथे मायनस साईन आहे, इथे प्लस आहे, प्लस मायनस मायनस साईन घ्यायचा आहे,
4 4 जार 16 आणि इथे एक्स स्क्वेअर ॲज इट इज येणार आहे. ओके, हा क्वेशंटमध्ये 4x² राईट करायचा आणि 4x³ ही टर्म 4x³ ह्या टर्मच्या एक्झॅक्टली खाली राईट करायची आहे. आता इथे 16x² टर्म आहे. x² टर्म ही बरोबर x² टर्मच्याच खाली यायला पाहिजे. 16x². अंडरस्टँड? इथे मायनस आहे तर मी इथे मायनस साईन घेते. आता इथे मायनस करायची आहे तर इथे हे मायनस साईन आहे, हे साईन प्लसमध्ये कन्वर्ट होईल. ओके, आणि या दोघांची मायनस येणार आहे 0. आता इथे साईन प्लस आहे, इथे पण प्लस आहे, तर या दोघांची इथे ॲडिशन करायची आहे. 16 मध्ये 2 ॲड केला तर 18x² आणि 16चे हे साईन चेंज झालेले आहे ना, हे प्लस साईन आहे म्हणून प्लस साईन इथे दिलेलं आहे. आता रिमेनिंग टर्म मी राईट करते 3x. ओके, हे फर्स्ट एक्सप्लेनेशन आहे. आता सेकंड एक्सप्लेनेशन बघा. या x + 4 ला आपण कितीने मल्टिप्लाय करणार म्हणजे आपल्याला ही टर्म मिळेल 18x². ओके, तर x ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 18 ना. इथे कोएफिशियंट 1 आहे, कोएफिशियंट 1 आहे तर कोएफिशियंट 1 ला 18 नेच मल्टिप्लाय करावं लागेल ना. ओके, 18 1 जार 18 आणि इथे x² आहे, इथे 1 टर्म आहे, 1 + 1 2 येणार म्हणजे इथे फक्त x राईट करायचा आहे 18x. 18 1 जार 18 आला आणि x × x x² येणार आहे. आता 18 ने आपल्याला 4 ना मल्टिप्लाय करायचं आहे. 18 4 जार 72 आणि हा x ॲज इट इज इथे येणार आणि 4 ला मायनस साईन आहे म्हणून मध्ये मायनस साईन येणार. ओके, आता 18x इथे राईट करायचा आहे आणि याला प्लस साईन आहे तर इथे प्लस राईट करायचा. ओके, आणि ही जी टर्म मिळाली ही टर्म बरोबर 18x² खाली एक्झॅक्टली राईट करून घ्यायची आहे. आणि इथे x टर्म आहे ना, x टर्मच्या खाली x टर्म यायला पाहिजे. आता इथे मायनस साईन दिलं तर ह्या मायनस साईनचं प्लस साईन होणार, मायनस मायनस प्लस साईन होणार चेंज होऊन. आणि इथे 18x² - 18x² 0 आणि हे प्लस 3x + 72x 72 + 3 75 आणि इथे x येणार आणि प्लस साईन येणार. 72 ला प्लस साईन चेंज होऊन आलेला आहे म्हणून प्लस साईन येणार. ओके, आता बघा इथे 75x आहे. 75x आपल्याला ही टर्म मिळाली पाहिजे ह्या टर्मला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. म्हणजेच मी थर्ड एक्सप्लेनेशन राईट करते. x - 4 मल्टिप्लाय कोणत्या टर्मने मल्टिप्लाय केलं तर 75x मिळेल. बघा इथे 1 आहे सो 75 नेच मल्टिप्लाय करावे लागेल. 75 1 जार 75 आणि x आहे, इथे ऑलरेडी x आहे म्हणजे x इथे राईट करायची आवश्यकता नाही. मग परत आता आपल्याला -4 ला 75 ने मल्टिप्लाय करावं लागेल सो इथे मायनस येणार. 75 × 4 केलं तर येणार आहे 300. ओके, आता बघा ही स्टेप आपल्याला इथे राईट करून घ्यायची. 75x इथे 75x खाली बरोबर राईट करून घेतलेला आहे आणि इथे -30 -300 राईट केला. आता इथे मायनस साईन घेतलं तर हे मायनस प्लस मायनस 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 प्लस साईन होणार आहे आणि इथे 75x - 75x 0 येतील. इथे कोणतीही टर्म नाही ना इथे ॲड करण्यासाठी 300 मध्ये म्हणून प्लस 300 मी ॲज इट इज घेत आहे. ओके, आता पहा 300 आहे इथे कोणताही व्हेरिएबल आहे का यासोबत नाही आणि इथे x - 4 आहे. x - 4 ला कशानेही मल्टिप्लाय केलं तर 300 येणार नाही, त्यासोबत x येणारच आहे परंतु इथे x आहे का नाही म्हणजे इथे आपण एक्झाम्पल स्टॉप करणार आहे. सो आपल्याला कोएफिशियंट मिळालेला आहे. सॉरी, आपण हा कोएफिशियंट इथे राईट करायचं विसरलो. 75 इथं होता ना, इथे 75 आपल्याला राईट करायचा आहे. 75 ने मल्टिप्लाय केल्यानंतरच आपल्याला हा नंबर मिळाला. मग हे कोएफिशियंटमध्ये राईट करायचं आहे. सो कोएफिशियंट मिळालेला आहे 4x² + 18x + 75 आणि रिमाइंडर मिळालेला आहे 300. ओके,
हे इथून जे आहे ना, हे वरती हे एक्सप्लेनेशन आहे आणि हे आन्सर इथपर्यंत आलेलं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 4 आहे 2m³ + m² + m + 9 डिवायडेड बाय 2m-1. ही पॉलिनॉमियल टर्म दिलेली आहे ना, ही टर्म आपण ॲज इट इज इथे राईट करून घेतली आणि बायनॉमियल टर्म इथे डिवायडेशनमध्ये घेतली. आता बघा, ही पॉलिनॉमियल टर्म बरोबर ग्रेटर पॉवरपासून स्मॉलर पॉवरपर्यंत आहे 2, 3, 2, 1. ओके, अशा पॉवरमध्येच आपल्याला इथे डिवायडेशनमध्ये राईट करायचं आहे. ऑलरेडी दिलेली आहे म्हणून चेंज करायची आवश्यकता नाही. सो आता बघा, फर्स्ट टर्म काय आहे 2m³. 2m³ ही टर्म पाहिजे आहे. सो ह्या टर्मला आपण कशाने मल्टिप्लाय करणार, तर आपल्याला ती टर्म येणार आहे. कशाने मल्टिप्लाय करू बघा, इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, म्हणजे 2ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर 2 येणार ऑब्व्हियसली 1ने. म्हणजे इथे फक्त आपल्याला m घ्यावं लागेल. mला क्वेश्चन 1 आहे. सो 1 2 1 जार 2 येणार आणि इथे क्यूब पाहिजे आहे, इथे पॉवर 1 आहे. सो इथे पॉवर 2 घ्यायची. 1 + 2 3 पॉवर येणार आहे. m² ने मल्टिप्लाय करायचं. आता सेकंड बघा काय येणार आहे, इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन दिलं. 1 × 1 1च येणार आहे आणि m². ओके, इथे m² हा क्वेश्चनमध्ये राईट करून घ्यायचा आहे आणि ही टर्म आहे 2m³. एक्झॅक्टली 2m³ खाली राईट करून घ्यायची आणि m²ची टर्म m²च्या टर्मच्या खाली राईट करून घ्यायची आहे. इथे मायनस आहे ना, तर मायनस द्यायचं. आता इथे डिवायडेशनमध्ये मायनस साईन येणार, तर ह्या मायनसचा आणि ह्या मायनस प्लस साईन येणार. ओके, चेंज होणार साईन. आता बघा, इथे 2m² कॅन्सल होऊन -0 येतील आणि इथे प्लस आहे, इथे पण प्लस आहे. इथे कोइफिशियंट 1 आहे, इथे पण 1 आहे. 1 + 1 2 आणि m². आणि इथे साईन प्लस येणार. बघा, इथे जे रिमेनिंग टर्म आहे मी ॲज इट इज राईट करून घेतलेली आहे. ठीक आहे, हा m आणि 9. आता आपल्याला ही टर्म पाहिजे आहे. सो हे फर्स्ट एक्सप्लेनेशन आहे, इथे सेकंड राईट करते. सो 2m-1 या टर्मला कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे 2m² ही टर्म मिळेल. इथे 2m आहे, इथे पण 2m आहे, इथे 2m² आहे, इथे पॉवर 1 आहे. 1 मध्ये किती ॲड केले तर 2 येतील. 1 ॲड केले तर म्हणजे m. आणि इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणून इथे समोर नंबर घ्यायची आवश्यकताच नाही. m + m × m m² येणार. सो सेकंड बघा काय येईल, इथं मायनस आहे, मायनस साईन दिला. 1 × m mच येणार आहे. सो इथे कोइशंट m आहे, प्लस m राईट केला इथे आणि ह्या टर्म एक्झॅक्टली बरोबर या टर्मच्या खाली राईट करून घ्यायच्या आहे. ओके, m²ची टर्म n²च्या खाली आणि mची टर्म mच्या खाली राईट केली. इथे मायनस साईन जर घेतलं तर ह्या साईनचं चेंज होऊन प्लस साईन येणार. ओके, हे 0 येतील आणि बघा, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे. प्लस 1 + 1 2m प्लस आणि हा 9 ॲज इट इज मी इथे घेतलेला आहे. ओके, आता 2m ही टर्म आली. थर्ड एक्सप्लेनेशनमध्ये 2m-1 कशाने मल्टिप्लाय करू आपण, तर इथे 2m मिळेल. 2mला कशाने मल्टिप्लाय करायचं, 2m मिळेल ऑब्व्हियसली 1ने. सो 1 2m × 1 2m. आता इथे सेकंड बघा काय येईल, मायनस घेतले. 1 × 1 1च येणार आहे. तर 1ने मल्टिप्लाय केले तर हा नंबर मिळाला, म्हणून इथे 1 राईट केला मी. ओके, आणि 2m बरोबर 2m इथे राईट करून घ्यायचा आहे आणि हा 1 बरोबर नंबरच्या खाली आला पाहिजे. इथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस साईन येणार आहे. 2m - 2m 0. हा प्लस आहे, हा प्लस आहे. 9 + 1 10 आणि प्लस. ओके, आता पहा, इथे 2m + 1 आहे, याला व्हॅरिएबल m आहे. या 10ला काही व्हॅरिएबल आहे का, नाही. इथे डिवायडेशन करण्यासाठी आपल्याला व्हॅरिएबल पाहिजे असतात, तेव्हाच आपण डिवायडेशन करू शकतो. इथे नंबर आलेला आहे 10. सो आपण 2m - 1ने याला डिव्हाइड करू शकत नाही, म्हणून हे आन्सर इथे स्टॉप करावं लागेल. ओके, तर इथे आपल्याला कोइशंट मिळालेला आहे m² + m + 1 अँड रिमाइंडर 10 मिळालेलं आहे. ते राईट करून घेऊ. मी इथे राईट करते कोइशंट इज इक्वल टू m² + m + 1
and remainder is equal to 10. ओके, हे आपलं फायनल आन्सर इथे आपण राईट करून घेतलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 5 आहे 3x minus 3x square minus 12 plus x to the power 4 plus 3 cube divided by 2 plus x square. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पॉलिनॉमियल टर्म दिलेली आहे, ही बायनॉमियल टर्म दिलेली आहे. बट जेव्हा आपण डिव्हायडेशनला हे नंबर्स घेत असतो तेव्हा आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डरपासून राईट करत जायचं असते. तर ही जी बायनॉमियल टर्म आहे ही पण आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच राईट करणार आहे आणि पॉलिनॉमियल टर्म पण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच राईट करू. तर बघा इथे एक्स स्क्वेअर आहे ना, सो मी इथे एक्स स्क्वेअर प्लस 2 अशा प्रकारे राईट करते. पॉवर टर्मने राईट करत जायचं आहे. पॉवर टर्म इन्क्रीजिंग पाहिजे आपल्याला. ओके, इथे 2 पॉवर टर्म आहे, इन्क्रीजिंग घेतलेली आहे. आता बघा या पॉलिनॉमियल टर्ममध्ये ग्रेटर पॉवर कोणाची आहे? ग्रेटर पॉवर आहे +4 प्लस एक्स टू द पॉवर 4, म्हणून एक्स टू द पॉवर 4. त्यानंतर येणार आहे 3 पॉवर आहे प्लस एक्स क्यूब. त्यानंतर येणार आहे स्क्वेअर -3x स्क्वेअर. त्यानंतर येणार आहे पॉवर 1 इथे प्लस 3x आणि त्यानंतर -12 ही टर्म येणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण ही पॉवर घेतलेली आहे. म्हणजे ग्रेटर पॉवरपासून तर आपल्याला स्मॉलर पॉवरपर्यंत घेत जायचं आहे. 4 3 2 and 1 आणि इथे 0 पॉवर. ओके, अशा प्रकारे राईट केलं तर आपल्याला डिव्हायडेशन करण्यासाठी खूप इझी जाणार आहे. आता बघा फर्स्ट टर्म आहे एक्स टू द पॉवर 4. या एक्स टू द पॉवर 4 टर्म आली पाहिजे तर आपल्याला ह्या बायनॉमियल टर्मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? कशाने मल्टिप्लाय करू आपण? तर इथे एक्स टू द पॉवर 4 येणार. इथे बघा एक्स टू द पॉवर 2 आहे म्हणजे एक स्क्वेअर आहे. या स्क्वेअरमध्ये किती ॲड केले तर इथे 4 येतील. 2 ॲड केले तर म्हणजे एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर एक्स टू द पॉवर 4 येणार आहे. आता या एक्सने आपल्याला 2ला पण मल्टिप्लाय करायचं आहे. इथे कोइफिशियंट 1 असतो. 2 1 जार 2 आणि एक्स स्क्वेअर ॲज इट इज आणि इथे येणार आहे प्लस साईन. ओके, सो आपल्याला फर्स्ट कोइफिशियंट मिळालेला आहे एक्स स्क्वेअर. इथे राईट करून घ्यायचं आहे एक्स स्क्वेअर आणि जी ही टर्म मिळालेली आहे एक्स टू द पॉवर 4 ही ॲज इट इज एक्स टू द पॉवर 4च्या खालीच आली पाहिजे. ओके, आणि एक्स स्क्वेअरची टर्म ही एक्स स्क्वेअरच्याच खाली आली पाहिजे. इथे एक्स क्यूब टर्म आहे, एक्स क्यूब टर्मच्या खाली राईट न करता एक्स स्क्वेअरची टर्म ही एक्स स्क्वेअरच्याच खाली यायला पाहिजे म्हणजे 2x स्क्वेअर. ओके, इथे टर्म ही एक्स स्क्वेअरची आहे म्हणून घेतली. आता इथे मायनस साईन, या साईनचं प्लस या प्लसचं मायनस साईन चेंज होईल. ओके, आणि हे मायनस होऊन इथे येतील 0 आणि हे यांची आपल्याला प्लस करावी लागेल बिकॉज इथे -3x क्यूब -3x स्क्वेअर -2x स्क्वेअर मायनस मायनस प्लस येणार. सो 3 + 2 5 आणि ग्रेटर डिजिटचं साईन येणार -5x स्क्वेअर. आता बघा रिमेनिंग ही टर्म आहे, ही टर्म इथे घ्यायची असते आपल्याला म्हणजे इथे येणार आहे +x क्यूब आणि इथे पण रिमेनिंग टर्म आहे, ह्या पण टर्म इथे घ्यायच्या आहे 3x - 12. अंडरस्टँड? आता फर्स्ट टर्म इथे आपल्याला एक्स क्यूब दिलेली आहे. सो सेकंड एक्सप्लेनेशनमध्ये काय राईट करायचं आहे? एक्स स्क्वेअर प्लस 2 या नंबरला कशाने मल्टिप्लाय करणार या टर्मला? तर आपल्याला ही एक्स क्यूब टर्म मिळेल. इथे पॉवर 2 आहे, पॉवर 2 मध्ये 1 ॲड केला तर आपल्याला 3 मिळेल म्हणजे एक्स राईट करावं लागेल. ओके, एक्सला पॉवर 1 आहे, 1 + 2 इथे 3 येणार आहे. एक्स क्यूब मिळाला. आता आपल्याला एक्सने 2ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2x मल्टिप्लाय केला तर इथे येणार 2x. अंडरस्टँड? इथे कोइफिशियंट मिळाला एक्सला प्लस साईन आहे म्हणून इथे +x राईट केला. आता एक्स क्यूबची पॉवर एक्स क्यूबच्या खाली राईट केली आणि इथे 2x आहे. सो एक्सची टर्म ही एक्सच्या टर्मच्या खालीच राईट करायची. इथे स्क्वेअरची टर्मच्या खाली राईट न करता इथे एक्स टर्म आहे ना, सो मी इथे +2 राईट करते +2x. आणि बघा इथे साईन चेंज होतील, मायनस केलं तर ह्या प्लसचं साईन मायनस येणार आहे. ओके,
तर इथे येणार आहे 0 आणि इथे 3x प्लस आहे, इथे -2x आहे, म्हणजे प्लस मायनस मायनस करावी लागेल. 3 - 2 1 राहणार. सो 1x आपण ॲज इट इज एक्सही राईट करू शकतो. आता रिमेनिंग काय आहे यामध्ये -5x², हे ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. इथे मोठा डिजिट कोण आहे 3 ला प्लस साईन आहे तर इथे प्लस साईन येणार आणि रिमेनिंग -12 आहे, 12 राईट करून घेतला. ओके, रिमेनिंग आपण जे राहिलेले होते इथे हे राईट करून घेतलेले आहे. आता इथे फर्स्ट टर्म आहे -5², तर -5² यायला पाहिजे. तर थर्ड एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला या टर्मला कशाने मल्टिप्लाय करणार, तर मला इथे मिळणार -5x². ओके, कशाने मल्टिप्लाय करणार बघा, इथे x² आहे, इथे x² आहे, तर इथे कोइफिशियंट 1 आहे, 1ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 × 1 = 5 येणार. आन्सरमध्ये मायनस आहे, इथे मायनस साईन नाही, तर ह्याला मायनस साईन द्यावं लागेल. प्लस मायनस मायनस येणार. अंडरस्टँड. सो इथे 5 ने आपण मल्टिप्लाय केलं तर -5x² मिळाला. आता याच -5 ने आपल्याला 2 ला पण मल्टिप्लाय करायचं. 5 × 2 = 10. इथे 10 राईट केला मी. ओके, आता या 10 ला साईन काय येणार, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, प्लस मायनस मायनस साईन येणार आहे. अंडरस्टँड. इथे -5 आला ना, हा -5 इथे कोशंटमध्ये न विसरता राईट करून घ्यायचा आहे आणि इथे ही टर्म आपल्याला ॲज इट इज इथे राईट करून घ्यायची. -5x², x² टर्म एक्झॅक्टली x² खाली घेतली मी आणि ही नंबर टर्म आहे, तर ही नंबर टर्म बरोबर नंबर टर्मच्या खाली घ्यायची. इथे मायनस आहे म्हणून -10. आता बघा, इथे मायनस जर घेतलं तर ह्या मायनस मायनस प्लस साईन येणार, मायनस मायनस प्लस साईन येणार. हा -5x² प्लस 5x² मायनस प्लस मायनस होऊन इथे 0 येतील. ओके, आणि इथे बघा हा मायनस आहे, इथे प्लस आहे, मायनस प्लस मायनस करावी लागेल. 12 - 10 2 येणार आणि ग्रेटर डिजिट यामध्ये 12 आहे, 12चं साईन मायनस इथे घ्यावं लागेल. बघा आता रिमेनिंग आहे ना इथे x, हा x इथे खाली घ्यायचा, प्लस x. ओके, बघा इथे आपण मायनस करून घेतली, 2 आले, ग्रेटर डिजिटचा साईन घेतला आपण, इथे मायनस आलेली आहे आणि रिमेनिंग हा x इथे घेतलेला आहे. ओके, बघा आता इथे आपल्याला x² + 2 दिलेला आहे आणि इथे आपल्याला x मिळालेला आहे. तर या x² ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर x मिळेल. कशानेही मल्टिप्लाय केलं तर पॉवर कमी होईल का, नाही. इथे 2 पॉवर आहे, मल्टिप्लिकेशन कशाने केलं तरी पॉवर कमी होणार नाही. म्हणजे इथे डिवायडेशनमध्ये या ठिकाणी डिवाइड करायचं आहे तर ग्रेटर पॉवर पाहिजे किंवा सेम पॉवर पाहिजे आहे. इथे कमी पॉवर आलेली आहे म्हणून हे इथे आन्सर येणार नाही. कशानेही मल्टिप्लाय केला आपण x² ला तर x येणार नाही, म्हणून इथे हे आन्सर स्टॉप करावं लागेल आपल्याला आणि इथे आपला हा रिमाइंडर येणार आहे आणि कोइफिशियंट येणार आहे हा कोइफिशियंट. ओके, सो इथे राईट करून घेते मी. कोइफिशियंट इज इक्वल टू x² प्लस x मायनस 5. रिमाइंडर इज इक्वल टू, ह्या रिमाइंडर येणार x मायनस 2. ओके, एक्झाम्पल नंबर 6 आहे a⁴ मायनस a³ मायनस a² मायनस a + 1 डिवायडेड बाय a³ मायनस 2. यामध्ये पॉवर ह्या इन्क्रीजिंग ऑर्डरने बरोबर दिलेले आहे. ओके, म्हणजे इथे ग्रेटर पॉवर, स्मॉलर पॉवर अशा दिलेल्या आहे दोन्हीही टर्ममध्ये, पॉलिनॉमियल टर्म अँड बायनॉमियल टर्ममध्ये. बायनॉमियल टर्म आपण इथे राईट करून घेऊ a³ मायनस 2. पॉलिनॉमियल टर्म इथे राईट करायचं आहे a⁴ मायनस a³ मायनस a² मायनस a + 1. आता ह्या टर्मने या टर्मला अशा कोणत्या नंबरने आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ही फर्स्ट टर्म मिळेल. तर इथे a⁴ टर्म पाहिजे आहे. a ला पॉवर 4 आहे
इथे एला पॉवर 3 आहे. पॉवरची ॲडिशन केली तर आपण मल्टिप्लिकेशनमध्ये 4a मिळवू शकतो. ओके, a4 मिळवू शकतो पॉवर. तर 3 मध्ये किती पॉवर ॲड केली तर 4 मिळणार, 1 पॉवर. म्हणजे एला इथे राईट करावं लागेल आपल्याला. ओके, म्हणजे एला पॉवर किती असते 1. 3 + 1 4 मिळेल. आता इथे एचं मल्टिप्लिकेशन 2 सोबत करायची आहे. 2ला इथे मायनस साईन आहे, मायनस साईन देऊन द्यायचं आहे. 2 × a 2a. अंडरस्टँड. सो आपण ए ने मल्टिप्लाय केलं ना, म्हणून हा नंबर मिळाला. म्हणून इथे ए हा कोइशंटमध्ये राईट करून घ्यायचा आहे. हा नंबर बरोबर ही जी टर्म आहे ना, ही टर्म इथे बरोबर राईट करायची आहे. ए पॉवर 4. सो ए पॉवर 4 बरोबर पॉवर 4च्या खाली राईट करायची. आणि बघा इथे -2a आहे, ए पॉवर आहे. तर ए पॉवर इथे एक्झाम्पलमध्ये कुठे आहे, इथे. सो एक्झॅक्टली ए पॉवरच्या खालीच राईट करून घ्यायचं आहे -2a. आता ह्या मायनसमुळे इथे साईन चेंज होतील. इथे मायनस साईन आहे, इथे प्लस साईन येणार. ओके, ए पॉवर 4 - ए पॉवर 4 0. आणि इथे बघा -a आणि +2a मायनस प्लस मायनस होईल, सबट्रॅक्शन होणार आहे. 2 - 1 1च राहणार आहे. म्हणजे फक्त इथे आपण ए राईट केला तरीही चालेल. आणि ग्रेटर डिजिट प्लस आहे, ग्रेटर डिजिटला प्लस साईन आहे म्हणून प्लस साईन राईट करायचं. आता जे रिमेनिंग आहे ना, हे पण रिमेनिंग इथे राईट करून घ्यायचे. -a³ -a² आणि इथे +1 हे मी राईट करून घेतले. आता इथे फर्स्ट टर्म जे आहे ना -a³ ही पाहिजे आहे. हे फर्स्ट एक्सप्लेनेशन, सेकंड एक्सप्लेनेशन राईट करू. या टर्मला म्हणजे a³ - 2 या टर्मला आपण कशाने मल्टिप्लाय करू तर आपल्याला -a³ मिळणार. तर इथे a³ आहे, इथे पण a³ आहे. ओके, तर इथे 1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला a³ मिळणार आहे. कोइशंट 1 आहे, 1ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर 1 येणार. बट बघा आता इथे मायनस आहे, या a³ मायनस साईन नाही म्हणून इथे मायनस साईन घ्यायचं. ओके, मायनस प्लस मायनस साईन आन्सरमध्ये येऊन जाणार. आता -1 × -2 मायनस मायनस साईन काय होतील, प्लस होतील. म्हणून इथे प्लस राईट करायचा. ओके, आणि 2 × 1 = 2 हे आन्सर मिळालेलं आहे. आता इथे -1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ही टर्म मिळाली. म्हणून मी इथे कोइशंटमध्ये -1 राईट करते. आणि बरोबर a³ खाली a³ ही टर्म राईट करायची. a³ मायनस आहे म्हणून इथे पण मायनस साईन दिलं मी. आणि इथे +2 आहे, 2 हा नंबर आहे. बरोबर नंबर टर्मच्या खाली नंबर टर्म राईट करायची. ओके, आता इथे मायनस साईन जर घेतलं तर ह्या मायनसमुळे ह्या मायनस मायनस प्लस साईन येणार आणि मायनस प्लस मायनस साईन येणार आहे. तर बघा इथे -a³ + a³ 0 येतील. आणि इथे प्लस मायनस मायनस होणार, सबट्रॅक्शन होणार. 2 - 1 1 येणार आणि ग्रेटर डिजिट साईन मायनस आहे, इथे पण मायनस येणार. ओके, आणि रिमेनिंग काय आहे ना ते ॲज इट इज राईट करून घेऊ. a² + a हे रिमेनिंग आहे, राईट करून घेतले. आता बघा इथे फर्स्ट टर्म -a² आहे आणि इथे आपल्याला जी बायनॉमियल टर्म दिलेली आहे a³ आहे. या a³ कशाने मल्टिप्लाय केलं तर a² येणार. a³ पॉवर ऑलरेडी ग्रेटर आहे, क्यूब आहे. ओके, आणि इथे स्मॉलर पॉवर आहे. या पॉवरमध्ये कितीही मिळवले आपण तरीही ही पॉवर स्मॉल होईल का 3 नाही. म्हणजे a³ कशानेही मल्टिप्लाय केलं तर a² येणार नाही. म्हणून इथे ही टर्म आपल्याला स्टॉप करावी लागेल. ओके, म्हणून आन्सर हे इथपर्यंतच येणार. म्हणजे हे जे पूर्ण आन्सर मिळालेलं आहे रिमाइंडर आहे आणि इथे कोइशंट हा मिळालेला आहे a - 1. ओके, ते राईट करून घेऊ. आता कोइशंट इज इक्वल टू a - 1 and remainder is equal to -a² + a - 1. हा पूर्ण रिमाइंडर इथे आपल्याला मिळालेला आहे. इथे मी चुकून मायनस साईन दिलेलं होतं. या a² ला प्लस साईन आहे एक्झाम्पलमध्ये. सो इथे पण आपल्याला प्लस साईन द्यायचा आहे. ओके, सो इथे रिमाइंडरमध्ये पण प्लस येणार, +a². ओके, हे करेक्शन तुम्हाला करून घ्यायचं आहे जर तुम्ही राईट केलेलं असेल तर. ठीक आहे.
एक्झाम्पल नंबर 7 आहे 4x⁴ मायनस 5x³ मायनस 7x + 1 डिवायडेड बाय 4x - 1. आता इथे पॉवर बघा 4, 3, 1 अशा पॉवर आहेत ना. तर यामध्ये कोणती पॉवर मिसिंग आहे बघा, 2 ची पॉवर म्हणजे स्क्वेअर पॉवर मिसिंग आहे. तर आपल्याला इथे स्क्वेअर पॉवर ॲड करायची आहे. ओके, इथे 4x - 1 घेते. आधी आपण 4x⁴ राईट करू, 5x⁴ 5x³ राईट केला. आता या क्यूब नंतर स्क्वेअर पॉवर राईट करायची आहे. तर स्क्वेअर पॉवर राईट करायची तर मी इथे 0x² घेत आहे. 0 मीन्स व्हॉट? 0 मीन्स व्हॉट? काहीच नसते, म्हणून इथे स्क्वेअरला 2x² मी 0 घेतलेला आहे. ओके, आणि रिमेनिंग आता -7x + 1 हे राईट करून घेतले. ठीक आहे, आता आपण सॉल्व करू शकतो. 4x⁴ हे आन्सर पाहिजे, सो फर्स्ट एक्सप्लेनेशन राईट करते. या 4x - 1 ला आपण कशाने मल्टिप्लाय करू, तर आपल्याला इथे 4x⁴ हा नंबर मिळेल. इथे 4 आहे, इथे 4 आहे. 4 ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 4 मिळेल. ओके, आणि इथे x आहे, इथे x⁴ आहे. आता इथे x⁴ करण्यासाठी x मध्ये किती आपल्याला ॲड करावे लागतील, तर 3 ॲड करावे लागतील. म्हणजे इथे x³ घ्यावं लागेल. x³ ने आपण ह्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर 4x⁴ हा नंबर मिळेल. आणि सेकंड नंबर पण मिळेल आपल्याला. इथे मायनस आहे ना, म्हणून इथे मायनस घ्यावं लागेल. आता x³ - 1 x³ येणार. ओके, आता हा क्वेश्चन राईट करून घ्यायचा. इथे x³ राईट केला आणि जे आपल्याला टर्म मिळालेली आहे ही टर्म ॲज इट इज इथे राईट करून घेतली. बरोबर, 4 पॉवरच्या खाली 4 पॉवर टर्म आणि क्यूब टर्मच्या खाली इथे क्यूब टर्म राईट करून घेतली. मायनस साईन, या मायनसमुळे हे मायनस प्लस होणार, मायनस मायनस प्लस साईन येणार आहे. आणि 4x⁴ 4x⁴ मायनस होऊन 0 येतील. आणि इथे बघा हे साईन कन्सिडर करायचं आहे जे आपण नवीन तयार केले ते. मायनस प्लस मायनस होणार, यांची मायनस केली तर 5 - 1 4. या एक्सला कोएफिशियंट 1 असतो म्हणून 5 - 1 4 आला. आणि इथे x³ ग्रेटर डिजिट इथं 5 आहे, 5चं साईन दिलं. आता रिमेनिंग टर्म राईट करू. ओके, आता सेकंड एक्सप्लेनेशन बघा. या एक्सप्लेनेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे की -4x³ हे आपलं आन्सर आलं पाहिजे 4x - 1 ला मल्टिप्लाय केलं तर. म्हणजे 4x - 1 ला अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार, तर -4x³ हे आन्सर मिळणार. तर फर्स्ट ऑफ ऑल इथे मायनस साईन आहे, तर इथे पण मायनस साईन द्यावं लागेल. बिकॉज इथे मायनस नाही आहे ना, ज्या नंबरला मल्टिप्लाय करत आहे आपण त्या नंबरला मायनस साईन नाही, तर इथे फर्स्ट ऑफ ऑल मायनस साईन घ्यायचा आहे. 4 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 4 येणार, ऑब्व्हियसली 1 ने मल्टिप्लाय केलं तर इथे x³ आहे, इथे x आहे. x मध्ये किती ॲड केले तर x³ येणार, 2 ॲड केले तर म्हणजे x². हा 1 आणि हा 2 ॲड केले तर 3x होतील. ओके, म्हणजे आपल्याला ही टर्म मिळून गेली. बघा 4 × 1 4 आणि इथे मायनस, इथे प्लस साईन मायनस साईन प्लस मायनस मायनस साईन आला. आणि इथे x⁴ आहे, x² आहे, 1 + 2 3 आले. ही टर्म मिळाली. सेकंड टर्म पण मिळणार, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस आणि x² × 1 x². अंडरस्टँड. आता आपल्याला काय करायचं आहे, हा -x² इथे राईट करून घ्यायचा आहे न विसरता क्वेश्चनमध्ये. आणि ही -x³ 4 इथे राईट करून घेतली आणि x² टर्म इथे राईट करून घेतली, x² टर्मच्या खाली. आता ह्या मायनसमुळे ह्या मायनसचं साईन प्लस होणार, मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस साईन असे साईन आधी चेंज करून घ्यायचे आहे. -4x³ + 4x³ 0 होतील, सबट्रॅक्शन होईल. आता बघा इथे 0 टर्म आहे, 0 टर्म मीन्स व्हॉट, ती टर्मच नाही आहे, ती फक्त शो करण्यासाठी आपण घेतलेली होती. तर इथे ॲज इट इज x² राहणार आहे आणि -7x - 1. सॉरी, इथे +1 आहे, इथे +1 आहे ना, +1 घेतलेला आहे आपण. ओके, आता थर्ड एक्सप्लेनेशन बघूया.
बघा इथे -x² यायला पाहिजे आपलं फर्स्ट टर्म, तर ह्या नंबरला कशाने मल्टिप्लाय करणार? 4x - 1ला कशाने मल्टिप्लाय करणार? तर -x² यायला पाहिजे. इथे मायनस आहे तर इथे मायनस घ्यायचीच आहे, बिकॉज इथे मायनस नाही, प्लस मायनस मायनस साईन यायला पाहिजे. तर या x पॉवरमध्ये किती ॲड करणार? तर 2 येणार. ऑब्व्हियसली x ॲड करणार तर 1 + 1 2 म्हणजे x² येणार. ओके. आता बघा इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. सेकंड टर्ममध्ये आपल्याला मायनस मायनस प्लस घ्यायची, प्लस साईन घेतला. ओके. आणि x × 1 x येणार. ओके. आता इथे आपण -x जर घेतलं, या xला 1 कोएफिशियंट आहे, तर 4 × 1 इथे 4 येणार. आता इथे आपल्याला 4 पाहिजे का? नाही, कारण इथे या टर्ममध्ये 4 नाही. तर आपण काय करणार? इथे डिनॉमिनेटरमध्ये 4 राईट करणार. डिनॉमिनेटरमध्ये 4 राईट केला तर हा 4 ह्या 4 सोबत कॅन्सल होऊन जाईल आणि इथे फक्त राहणार आहे x. अंडरस्टँड? बघा इथे ह्या 4 सोबत हा 4 कॅन्सल झाला तर x राहणार. x × x x² येणार आहे आणि ह्या टर्मला 1 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार? इथे x/4. ओके. सो ही टर्म जी आहे ही आपल्याला कोएफिशियंटमध्ये राईट करून घ्यायचं आहे, -x/4. ओके. आणि ही टर्म आहे ना, ही टर्म ॲज इट इज इथे खाली राईट करून घ्यायची, -x² x/4 प्लस x/4 राईट केला. आता ह्या मायनसमुळे हे साईन चेंज होऊन काय होईल? आणि ह्या मायनस प्लस मायनस साईन येणार आहे, यांची सबट्रॅक्शन होऊन इथे 0 येणार आहे. आता बघा इथे -7x, इथे -x/4 आहे. मायनस मायनस प्लस करावी लागेल, म्हणजे 7x + x/4 करावं लागेल. तर ह्यांचं एक्सप्लेनेशन इथे करून दाखवते मी. इथे 7x + x/4 घ्यावं लागेल. तर बघा ॲडिशनमध्ये आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचा डिनॉमिनेटर नाही, तर इथे 1 घ्यावं लागेल. आता यांचा डिनॉमिनेटर ॲडिशनमध्ये सेम पाहिजे, तर आपण ह्या नंबरला कशाने मल्टिप्लाय करू शकतो? 4 ने मल्टिप्लाय केलं तर 1 येणार. मग इथे 4 मल्टिप्लाय, इथे 4 मल्टिप्लाय. एकच फ्रॅक्शन आहे ना, सो डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 4 नेच मल्टिप्लाय करायचं असते. ठीक आहे. आता इथे बघा 4 × 7 = 28 आणि इथे x आणि इथे येणार आहे 4 × 1 = 4 आणि हे प्लस साईनमध्ये आणि x/4 ॲज इट इज. ओके. तर आपल्याला हे मिळालेलं आहे. तर डिनॉमिनेटर सेम मिळाला तर 1 टाईप राईट केला. 28x मध्ये हा 1x राईट केला तर 29x हे आपल्याला मिळालेलं आहे. तर ह्या दोघांची ॲडिशन केली आपण, 7x + x/4 यांची ॲडिशन केली तर आपल्याला मिळालेलं आहे 29x/4 आणि ग्रेटर डिजिट यामध्ये ग्रेटर 7 आहे. 7चं साईन मायनस आहे म्हणून मायनस राईट केला. आता हा 1 राईट केला आपण, इथे हा राहिलेला 1 राईट करून घेतला. ओके. आता इथे -29x/4 ही टर्म आपल्याला मिळाली पाहिजे. -29x/4 ही टर्म पाहिजे आहे. तर आपल्याला या टर्मला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल? तर बघा एक्सप्लेनेशन 4th नंबर, 4x - 1 मल्टिप्लाय अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केला आपण तर आपल्याला ही टर्म मिळेल. कोणती टर्म? -29x/4 ही टर्म मिळेल. तर 4च्या टेबलमध्ये 29 हा नंबर तर येतच नाही. मग यावेळेस काय करावं लागेल आपल्याला? या 4ने या 29x/4ला डिव्हाइड करून बघावं लागेल. मग मी काय करते, इथं आधी 29/4 हे मायनस साईन थोडा वेळ इथेच राहू द्यायचं. 29x/4 ही टर्म घेते आणि ह्या टर्मला डिव्हाइड करते 4x ने. ओके. आता बघा ह्या 4xला कोणताही डिनॉमिनेटर नाही म्हणून मी 1 कन्सिडर करत आहे. इथे मल्टिप्लिकेशन, इथे डिवायडेशन साईन आहे. या डिवायडेशन साईनला आपण मल्टिप्लिकेशन साईनमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. मग मल्टिप्लिकेशन साईनमध्ये कन्व्हर्ट केलं तर सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल होत असतो. म्हणजे पहा इथे 29x/4 मल्टिप्लाय ह्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल केला तर
हा डिनॉमिनेटरमधला न्यूमरेटरमधील राईट करावा लागेल 1, न्यूमरेटरमधील डिनॉमिनेटरमध्ये 4x राईट करावं लागेल. अंडरस्टँड. आता यांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. मल्टिप्लिकेशन कशी करतो आपण? न्यूमरेटर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर. सो इथे मी मल्टिप्लाय करतो. 29x मल्टिप्लाय 1 29x येणार आहे आणि 4 मल्टिप्लाय 4 16 4 4 जा 16 आणि हा x ॲज इट इज. ओके. आता बघा इथे x आणि x हे कॅन्सल होऊन जातील म्हणून इथे राहणार आहे 29/16. तर आपल्याला मिळाला हा नंबर 29/16. 29/16ला मल्टिप्लाय केलं ना ह्या 4xने तर आपल्याला हा नंबर मिळेल आणि इथे घ्यावं लागेल मायनस, बिकॉज इथे मायनस आहे, मायनस प्लस मायनस साईन घ्यावं लागेल. आता आपल्याला सेकंड टर्म घ्यायची. इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस साईन घ्यायचा आहे आणि 29/16ला 1ने आपण मल्टिप्लाय केलं तर तेच येणार आहे 29/16. अंडरस्टँड. तर हा आपल्याला नंबर मिळाला. 4xला आपण -29/16ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला -29x/4 हे आन्सर मिळून जाईल. म्हणून कोइशंटमध्ये राईट करून घेते. -29/16. ओके. आता इथे आपल्याला राईट करायचं आहे हे -29x/4 -29x/4 आणि इथे ह्या नंबरच्या खाली ही नंबर टर्म प्लस 29/16 आणि यांची करायची मायनस. आता बघा हा मायनस आणि हा मायनस प्लस साईनमध्ये कन्वर्ट होणार, मायनस प्लस मायनसमध्ये कन्वर्ट होईल. अंडरस्टँड. आता 29x/4 -29x/4 घ्यावं लागेल कारण मायनस प्लस मायनस साईन इथे येणार आहे 0. बघा आता इथे +1 आहे आणि इथे -29/16 आहे. हा प्लस आणि मायनस प्लस मायनस मायनस करायची आहे म्हणजे सबट्रॅक्शन करायची आहे. 1 - 29/16 करायची आहे. तर बघा इथे राईट करते मी. हे एक्सप्लेनेशन 4 एक्सप्लेनेशन आहे. इथे मायनस करून घेऊ आपण. आपल्याला 1 - 29/16 करायचं आहे. ओके. आता फ्रॅक्शनची मायनस करायची आहे. इथे डिनॉमिनेटर काही नाही म्हणून मी 1 कन्सिडर करते. ह्या फ्रॅक्शन आणि ह्या फ्रॅक्शनची मायनस करायची असेल तर आपल्याला डिनॉमिनेटर हा सेम पाहिजे असते. बट आता इथे 1ला डिनॉमिनेटर 1च आहे, इथे 1 डिनॉमिनेटर आहे तर आपण या 1ला 16ने मल्टिप्लाय करू शकतो ना, म्हणजे डिनॉमिनेटर येणार 16. ओके. 16 1 जार 16 16 1 जार 16. इथे मायनस साईन आणि इथे 29/16. आता बघा 29/16 आहे, हे डिनॉमिनेटर सेम झाले. डिनॉमिनेटर सेम झाले तर 1 टाईम राईट करून घ्यायचा आहे आणि इथे न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची आहे. 29 - 16 16 - 29 तर करू शकत नाही आपण म्हणून 29 - 16 करून घ्यायचं आहे 13 आणि ग्रेटर डिजिट 29 मायनस साईन आहे, मायनस साईन दिलं. ओके. सो ही आलेली आहे आपली सबट्रॅक्शन -13/16. हे आपण इथे राईट करून घेऊ. आपण कशाची सबट्रॅक्शन केली? 1 - 29/16 यांची सबट्रॅक्शन आलेली आहे -13/16. ओके. आता इथे कोणताही नंबरचा इथे कोणताही व्हॅरिएबल नाही ना, म्हणून हे आपण इथे एक्झाम्पल स्टॉप करणार आहे, म्हणजे डिव्हायडेशन इथे स्टॉप होणार. सो इथे कोइशंट मिळालेला आहे आपल्याला x³ - x² - x/4 -29/16. हा कोइशंट आहे आणि रिमाइंडर मिळालेला आहे -13/16. ओके. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. हा प्रॅक्टिस जर तुम्हाला समजला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.